भगिनींनो, मी आज तुमच्यासमोर उभा आहे एका अशा विषयावर बोलण्यासाठी जो माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. तो विषय म्हणजे शिक्षण. मनुष्याच्या जीवनात शिक्षणाचे स्थान काय आहे हे मी केवळ पुस्तकातून शिकलेलो नाही, तर माझ्या आयुष्याच्या कठीण अनुभवातून जाणले आहे. मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो केवळ शरीराने मनुष्य असतो, परंतु ज्ञान आणि शिक्षणामुळेच तो खऱ्या अर्थाने मानव बनतो. शिक्षण म्हणजे केवळ अक्षर ओळखणे नाही, तर विचार करण्याची शक्ती मिळवणे होय. शिक्षण माणसाला प्रश्न विचारायला शिकवते, अन्याय ओळखायला शिकवते आणि स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहण्याचे धैर्य देते. माझ्या बालपणात मी अनेक प्रकारचे अन्याय पाहिले. मी शाळेत जात असे, पण मला वर्गात बसण्याचा अधिकार नव्हता. पाणी पिण्यासाठी सुद्धा मला इतरांवर अवलंबून राहावे लागत असे, कारण समाजाने माझ्या जातीच्या नावावर मला माणूस म्हणून मान्यता दिली नव्हती. त्या काळात माझ्या मनात एक प्रश्न नेहमी निर्माण होत असे की या अन्यायातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता. माझ्या आयुष्याने मला त्याचे उत्तर दिले. शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. जर समाजातील दुर्बल, गरीब आणि वंचित लोकांनी शिक्षण घेतले नाही तर ते कायम गुलामगिरीत राहतील. परंतु जेव्हा ते शिक्षित होतील तेव्हा त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव होईल आणि ते अन्यायाला विरोध करतील. मी तुम्हाला सांगू इच्छितो की शिक्षण ही केवळ वैयक्तिक प्रगतीची गोष्ट नाही. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. एका शिक्षित व्यक्तीमुळे एक कुटुंब बदलते. एक कुटुंब बदलले की समाज बदलतो आणि समाज बदलला की देश बदलतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक यशामागे शिक्षणाचा मोठा वाटा आहे. मी गरीब कुटुंबात जन्मलो. माझ्याकडे साधने नव्हती, परंतु माझ्याकडे एक गोष्ट होती, शिकण्याची तीव्र इच्छा. मी लहान असताना अनेक अडचणींना सामोरे गेलो. शाळेत भेदभाव, समाजातील तिरस्कार, आर्थिक अडचणी या सगळ्या गोष्टी माझ्या मार्गात होत्या. परंतु मी कधीही शिक्षणाचा मार्ग सोडला नाही, कारण मला खात्री होती की ज्ञानाशिवाय स्वातंत्र्य मिळू शकत नाही. माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा की शिक्षण ही कोणाच्याही दयेवर अवलंबून नसते. शिक्षण मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते, संघर्ष करावा लागतो. पण जो माणूस शिक्षणासाठी संघर्ष करतो तोच पुढे जाऊन समाजात परिवर्तन घडवू शकतो. माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा मला परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळाली तेव्हा मी ती संधी केवळ माझ्यासाठी वापरली नाही. मला माहिती होते की मी जे ज्ञान मिळवेन ते एक दिवस माझ्या समाजाच्या मुक्तीसाठी उपयोगी पडेल. मी जेव्हा परदेशातील विद्यापीठांमध्ये शिकत होतो तेव्हा मला जाणवले की जगातील प्रगत देशांची ताकद त्यांच्या संपत्तीमध्ये नाही, तर त्यांच्या शिक्षित समाजात आहे. एक शिक्षित समाज विचार करतो, प्रश्न विचारतो, संशोधन करतो आणि नवीन मार्ग शोधतो. म्हणूनच मी नेहमी सांगतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या 3 शब्दांमध्ये माझ्या संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान सामावलेले आहे. त्यातील पहिला शब्द आहे शिका. जर तुम्ही शिक्षण घेतले नाही तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी कधीही उभे राहू शकणार नाहीत, कारण अज्ञान ही गुलामगिरीची जननी आहे. अज्ञानामुळेच मनुष्य दुसऱ्याच्या अधीन राहतो. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी शिक्षणाचा मार्ग सोडू नका. गरिबी असेल, समाजाचा विरोध असेल, साधने नसतील तरीही शिकण्याची जिद्द ठेवली पाहिजे, कारण शिक्षण हेच तुमचे खरे सामर्थ्य आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, मी माझ्या जीवनात शिक्षणामुळे जे काही साध्य करू शकलो ते केवळ माझ्या वैयक्तिक यशासाठी नव्हते. माझे स्वप्न होते की समाजातील प्रत्येक मुलगा आणि मुलगी शिक्षित व्हावी, कारण जेव्हा प्रत्येक व्यक्ती शिक्षित होईल तेव्हाच समाजात खऱ्या अर्थाने समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता निर्माण होईल. अनेक लोकांना असे वाटते की शाळेत जाऊन परीक्षा पास होणे, पदवी मिळवणे आणि नोकरी मिळवणे म्हणजेच शिक्षण. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की खरे शिक्षण हे केवळ पदवी मिळवणे नाही. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या बुद्धीचा विकास होणे. शिक्षण म्हणजे माणसाला विचार करण्याची, तर्क करण्याची आणि सत्य शोधण्याची शक्ती मिळणे. ज्या समाजात लोक विचार करत नाहीत, प्रश्न विचारत नाहीत, त्या समाजात प्रगती होऊ शकत नाही. कारण अंधश्रद्धा, अन्याय आणि गुलामगिरी ही सर्व अज्ञानातूनच जन्माला येतात. माझ्या आयुष्यात मी अनेकदा पाहिले आहे की लोक परंपरेच्या नावाखाली अन्याय सहन करतात. त्यांना असे शिकवले जाते की तुमची अवस्था ही तुमच्या कर्माची फळे आहेत. परंतु मी नेहमी म्हणतो, मनुष्याच्या दुःखाचे कारण त्याचे कर्म नसून समाजातील अन्यायकारक व्यवस्था असते. ही व्यवस्था बदलण्यासाठी
लोकांनी शिक्षित होणे आवश्यक आहे. शिक्षण माणसाला केवळ माहिती देत नाही, तर त्याला स्वतंत्र विचार करण्याचे स्वातंत्र्य देते. जेव्हा एखादा माणूस शिक्षित होतो, तेव्हा तो समाजातील चुकीच्या प्रथा ओळखू शकतो. मी नेहमी सांगतो की मनुष्याचे मन स्वतंत्र असले पाहिजे, आणि हे स्वातंत्र्य मिळवून देणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे शिक्षण. माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की समाजातील अनेक समस्या का निर्माण होतात? त्याचे मुख्य कारण म्हणजे अज्ञान आणि अंधानुकरण. लोक अनेक गोष्टी फक्त परंपरेमुळे स्वीकारतात. ते विचार करत नाहीत की ती गोष्ट योग्य आहे की अयोग्य. परंतु शिक्षण माणसाला विचार करायला शिकवते. शिक्षित माणूस कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारत नाही. तो त्या गोष्टीमागील सत्य शोधतो. म्हणूनच मी असे म्हणतो की शिक्षण हे समाजातील क्रांतीचे बीज आहे. जेव्हा समाजातील लोक शिक्षित होतात, तेव्हा ते समानतेसाठी लढतात, न्यायासाठी आवाज उठवतात आणि अन्यायकारक परंपरांना आव्हान देतात. मी माझ्या आयुष्यातील एक अनुभव सांगतो. जेव्हा मी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलो, तेव्हा मला प्रथमच अशा समाजाचा अनुभव आला जिथे माणसाचे मूल्य त्याच्या जातीवर नाही, तर त्याच्या ज्ञानावर आणि क्षमतेवर ठरवले जात होते. त्या अनुभवाने मला एक गोष्ट स्पष्ट झाली. जर भारताला प्रगती करायची असेल, तर आपल्याला ज्ञान आणि शिक्षणाला सर्वात मोठे स्थान द्यावे लागेल. परंतु शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक यशासाठी करणे योग्य नाही. जर एखादा माणूस शिक्षित झाला आणि त्याने समाजातील दुर्बल लोकांकडे पाठ फिरवली, तर त्या शिक्षणाचा समाजाला काहीही फायदा होत नाही. खरी शिक्षण तेच आहे जे माणसाला समाजाबद्दल जबाबदारीची जाणीव करून देते. मी नेहमी म्हणतो की शिक्षणाने माणूस नम्र, विचारशील आणि न्यायप्रिय झाला पाहिजे. जर शिक्षणामुळे माणूस अहंकारी झाला, तर ते शिक्षण अपूर्ण आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आज भारतातील लाखो लोक अजूनही शिक्षणापासून दूर आहेत. अनेक मुलांना शाळेत जाण्याची संधी मिळत नाही. गरिबी, सामाजिक भेदभाव आणि अज्ञान यामुळे त्यांचे आयुष्य अंधारातच राहते. ही स्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे. प्रत्येक समाजाने शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि प्रत्येक तरुणाने स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण लक्षात ठेवा, शिक्षण ही अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्याकडून पैसा हिरावला जाऊ शकतो, सत्ता हिरावली जाऊ शकते, पण तुमच्या ज्ञानावर कोणीही अधिकार गाजवू शकत नाही. म्हणूनच मी नेहमी सांगतो की तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी गुंतवणूक करायची असेल तर ती शिक्षणात करा. माझ्या जीवनातील प्रत्येक संघर्षाने मला एक गोष्ट शिकवली आहे. शिक्षणामुळे माणूस केवळ स्वतःचा नाही, तर संपूर्ण समाजाचा उद्धार करू शकतो. पण शिक्षणाचा प्रवास सोपा नसतो. त्यासाठी जिद्द, मेहनत आणि चिकाटी लागते. मी माझ्या आयुष्यात अनेक अडथळे पार केले. अनेक वेळा परिस्थितीने मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी कधीही शिक्षणाचा मार्ग सोडला नाही. कारण मला विश्वास होता की ज्ञानाचा प्रकाश शेवटी अंधार दूर करतो. मी एका अशा समाजात जन्मलो जिथे माणसाचे मूल्य त्याच्या गुणांवर नाही, तर त्याच्या जातीवर ठरवले जात होते. त्या काळात समाजात अशी व्यवस्था होती की काही लोकांना सर्व हक्क मिळत होते आणि काहींना मूलभूत अधिकारही नाकारले जात होते. लहानपणी जेव्हा मी शाळेत जायला सुरुवात केली, तेव्हा मला शिक्षण मिळवणे हेच एक मोठे युद्ध वाटत होते. शाळेत मला वर्गाच्या आत बसण्याची परवानगी नव्हती. मला अनेकदा दरवाजाजवळ किंवा कोपऱ्यात बसावे लागायचे. शिक्षकही कधीकधी मला स्पर्श करण्यास टाळत असत. पाणी प्यायचे असेल तर स्वतःहून नळाला हात लावण्याची मुभा नव्हती. कोणीतरी दुसऱ्याने पाणी ओतले तरच मला पाणी मिळायचे. तुम्ही विचार करा, एका लहान मुलाच्या मनावर याचा किती मोठा परिणाम होत असेल. परंतु त्या सर्व अपमानाच्या प्रसंगांनी मला निराश केले नाही. उलट त्यांनी माझ्या मनात एक निश्चय निर्माण केला की मी इतके शिक्षण घेईन की या अन्यायाला आव्हान देऊ शकेन. माझ्या आयुष्यातील हा संघर्ष केवळ वैयक्तिक नव्हता. तो त्या सर्व लोकांचा संघर्ष होता ज्यांना समाजाने शिक्षणापासून दूर ठेवले होते. माझ्या वडिलांनी मला नेहमी एक गोष्ट सांगितली होती, तुझ्याकडे संपत्ती नसली तरी चालेल, पण ज्ञान असले पाहिजे. त्यांच्या या शब्दांनी माझ्या आयुष्याचा मार्ग ठरवला. मी शिक्षणासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. अनेकदा माझ्याकडे पुस्तक खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते, तरीही मी वाचन थांबवले नाही.
मी ग्रंथालयात तासनतास बसून अभ्यास करत असे, कारण मला माहिती होते की ज्ञान हेच माझे सर्वात मोठे शस्त्र आहे. माझ्या तरुण मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. जीवनात मोठे ध्येय साध्य करायचे असेल तर संघर्ष टाळता येत नाही. ज्यांना वाटते की यश सहज मिळते ते चुकीचे आहेत. यश नेहमी त्या लोकांना मिळते जे अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवतात. माझ्या शिक्षणाच्या प्रवासात मला अनेक वेळा अपमान सहन करावा लागला, पण मी कधीही माझा आत्मविश्वास गमावला नाही. मी स्वतःला नेहमी एकच प्रश्न विचारत असे, जर मी हार मानली तर माझ्यासारख्या लाखो लोकांसाठी मार्ग कोण उघडेल? या प्रश्नाने मला सतत पुढे चालत राहण्याची प्रेरणा दिली. नंतर माझ्या आयुष्यात असा एक काळ आला जेव्हा मला परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तो माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. जेव्हा मी प्रथमच परदेशात गेलो तेव्हा मला एका वेगळ्या जगाचा अनुभव आला. तिथे माणसाला त्याच्या जन्मामुळे कमी लेखले जात नव्हते. तिथे लोकांची ओळख त्यांच्या ज्ञान, कर्तृत्व आणि विचारांमुळे होत होती. त्या वातावरणाने मला आणखी प्रेरणा दिली. मी तिथे असताना दिवस-रात्र अभ्यास करत असे. मला माहिती होते की मी जे शिक्षण घेत आहे ते केवळ माझ्या वैयक्तिक यशासाठी नाही, तर माझ्या समाजाच्या मुक्तीसाठी आहे. माझ्या मनात नेहमी एकच विचार होता की मी जे ज्ञान मिळवेन ते एक दिवस भारतातील अन्यायग्रस्त लोकांसाठी उपयोगी पडेल. बंधूंनो आणि भगिनींनो, संघर्षाशिवाय महानता मिळत नाही. इतिहासात जे महान व्यक्ती झाले त्यांनी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे, परंतु त्या अडचणींनी त्यांना थांबवले नाही. उलट त्या अडचणींनी त्यांना अधिक मजबूत बनवले. मी तुम्हाला सांगू इच्छितो की संघर्ष हा यशाचा शत्रू नाही, तर तो यशाचा मार्गदर्शक आहे. जेव्हा माणूस अडचणींना सामोरे जातो तेव्हा त्याचे व्यक्तिमत्व घडते, त्याची विचारशक्ती विकसित होते आणि त्याची जिद्द वाढते. म्हणूनच मी तरुणांना नेहमी सांगतो की जर तुम्हाला जीवनात मोठे काही साध्य करायचे असेल तर अडचणींना घाबरू नका. गरिबी असेल, समाजाचा विरोध असेल, साधनांची कमतरता असेल, तरीही तुमचे ध्येय सोडू नका, कारण ज्ञानासाठी केलेला संघर्ष कधीही वाया जात नाही. शिक्षण हा असा दीप आहे जो अंधारातही मार्ग दाखवतो. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षातून हेच शिकलो आहे की जिद्द आणि शिक्षण यांच्या जोरावर माणूस कोणतीही अडचण पार करू शकतो. पण या संघर्षातून मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजली. शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःसाठी नाही, तर समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे. जर शिक्षणामुळे समाजात बदल झाला नाही तर त्या शिक्षणाचा उद्देश अपूर्ण राहतो. So many documents, spreadsheets, videos to go through and the deadline is tomorrow. All the जर एखादा माणूस शिक्षित झाला आणि त्याने फक्त स्वतःच्या सुखासाठी जगण्याचा निर्णय घेतला तर त्याचे शिक्षण अपूर्ण आहे. शिक्षणाचे खरे मूल्य तेव्हाच दिसते जेव्हा ते समाजातील अन्याय दूर करण्यासाठी वापरले जाते. मी नेहमी म्हणतो की समाजातील सर्वात मोठी समस्या म्हणजे असमानता. काही लोकांना जन्मतःच सर्व अधिकार मिळतात, तर काहींना मूलभूत अधिकारही नाकारले जातात. ही असमानता समाजाला कमकुवत बनवते. परंतु शिक्षण ही अशी शक्ती आहे जी या असमानतेला आव्हान देऊ शकते. जेव्हा एखादा समाज शिक्षित होतो तेव्हा तो स्वतःच्या स्थितीबद्दल विचार करू लागतो. तो प्रश्न विचारतो, आपल्यावर अन्याय का होतो? आपल्याला समान हक्क का मिळत नाहीत? हे प्रश्नच समाज परिवर्तनाची सुरुवात असतात. माझ्या आयुष्यात मी पाहिले आहे की अज्ञानामुळे लोक अनेकदा अन्याय सहन करतात. त्यांना वाटते की त्यांची अवस्था बदलू शकत नाही. पण जेव्हा ते शिक्षित होतात तेव्हा त्यांना समजते की मानवाला समान हक्क मिळणे हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा की समाज बदलण्यासाठी केवळ भावना पुरेशा नसतात. त्यासाठी ज्ञान, तर्क आणि संघटन आवश्यक असते. शिक्षण माणसाला या तीनही गोष्टी देऊ शकते. शिक्षणामुळे माणूस समाजातील चुकीच्या प्रथा ओळखतो, तो अंधश्रद्धेला विरोध करतो, तो सत्य आणि न्यायासाठी उभा राहतो. जर समाजातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाली तर समाजातील अन्याय टिकू शकणार नाही. मी अनेकदा असे पाहिले आहे की समाजातील काही शक्तिशाली लोकांना लोक अज्ञानात राहावेत असे वाटते, कारण अज्ञानात राहणारा समाज कधीही प्रश्न विचारत नाही. परंतु शिक्षित समाज प्रश्न विचारतो, तो अन्याय स्वीकारत नाही. म्हणूनच मी नेहमी सांगतो, शिक्षण हे गुलामगिरी तोडण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, जेव्हा मी समाज सुधारण्यासाठी काम सुरू केले तेव्हा माझ्या मनात एक स्पष्ट विचार होता, लोकांना शिक्षित केले नाही तर समाज बदलू शकणार नाही. म्हणूनच मी माझ्या आयुष्यात शिक्षणाला सर्वात जास्त महत्त्व दिले. मी अनेक ठिकाणी लोकांना सांगत असे, तुमच्या मुलांना शाळेत पाठवा, त्यांना ज्ञान द्या,
कारण शिक्षणाशिवाय स्वाभिमान निर्माण होऊ शकत नाही. एक शिक्षित माणूस स्वतःचा अपमान सहन करत नाही. तो स्वतःच्या अधिकारांसाठी उभा राहतो. जेव्हा समाजातील लाखो लोक शिक्षित होतात तेव्हा ते एकत्र येऊन न्यायासाठी संघर्ष करतात. याच विचारातून मी एक घोषवाक्य दिले: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या घोषवाक्यात समाज परिवर्तनाचा संपूर्ण मार्ग आहे. पहिले पाऊल आहे शिक्षण, दुसरे पाऊल आहे संघटन आणि तिसरे पाऊल आहे संघर्ष. जर लोक शिक्षित नसतील तर ते एकत्र येऊ शकत नाहीत, आणि जर ते एकत्र आले नाहीत तर अन्यायाविरुद्ध संघर्ष करू शकत नाहीत. म्हणूनच शिक्षण ही समाजातील प्रत्येक क्रांतीची सुरुवात असते. माझ्या आयुष्यातील अनेक आंदोलनांमध्ये मी हे स्पष्टपणे पाहिले आहे. जेव्हा लोक शिक्षित होतात तेव्हा ते केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी उभे राहतात. ते समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांसाठी संघर्ष करतात. बंधूंनो आणि भगिनींनो, मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो: समाज बदलणे सोपे नाही. त्यासाठी धैर्य, संयम आणि सातत्य लागते. परंतु शिक्षित समाज हा कोणत्याही अडचणींना तोंड देऊ शकतो. जर तुम्हाला खरोखर समाजात बदल घडवायचा असेल तर सर्वप्रथम शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. प्रत्येक गावात शाळा असली पाहिजे, प्रत्येक मुलाला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे आणि प्रत्येक तरुणाने ज्ञानाच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ज्या समाजात लोक स्वतःचा सन्मान करायला शिकत नाहीत, तो समाज कधीही प्रगती करू शकत नाही. स्वाभिमान नसलेला मनुष्य स्वतःवर अन्याय झाला तरी शांत राहतो, पण ज्या मनुष्यात स्वाभिमान जागृत होतो तो अन्याय कधीही सहन करत नाही. मी माझ्या आयुष्यात पाहिले आहे की समाजातील अनेक लोकांना सतत सांगितले गेले की ते कमी आहेत, ते दुर्बल आहेत, ते दुसऱ्यांपेक्षा खालचे आहेत. जेव्हा एखाद्या माणसाला सतत असे ऐकावे लागते तेव्हा तो हळूहळू त्या गोष्टीवर विश्वास ठेवू लागतो. हीच गुलामगिरीची सर्वात मोठी शोकांतिका आहे. परंतु शिक्षण ही अशी शक्ती आहे जी माणसाला स्वतःची किंमत समजायला शिकवते. जेव्हा माणूस शिक्षित होतो तेव्हा त्याला समजते की तोही इतरांप्रमाणेच समान हक्कांचा अधिकारी आहे. तो स्वतःला कमी समजत नाही, तो स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आदर करतो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो अन्यायाला घाबरत नाही. माझ्या तरुण मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो: स्वाभिमान हा मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठा धन आहे. पैसा, सत्ता आणि पद ह्या गोष्टी कधीही कायमस्वरूपी नसतात, पण स्वाभिमान ही अशी गोष्ट आहे जी मनुष्याला खऱ्या अर्थाने महान बनवते. परंतु स्वाभिमान हा आपोआप निर्माण होत नाही, तो ज्ञान आणि शिक्षणातून निर्माण होतो. मी अनेक ठिकाणी लोकांना सांगितले आहे, तुम्ही स्वतःला कमी समजू नका. तुमच्यातही प्रगती करण्याची क्षमता आहे, पण ही क्षमता ओळखण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. जेव्हा माणूस शिक्षित होतो तेव्हा त्याच्या मनातील भीती दूर होते. तो स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवायला शिकतो. तो समाजातील चुकीच्या गोष्टींना आव्हान देतो. माझ्या आयुष्यातील अनेक आंदोलनांचा उद्देश हाच होता: लोकांच्या मनात स्वाभिमानाची जाणीव निर्माण करणे. मी लोकांना सांगत असे, तुम्ही तुमच्या हक्कांसाठी उभे राहा, तुमच्या सन्मानासाठी संघर्ष करा आणि तुमच्या मुलांना शिक्षण द्या, कारण शिक्षित पिढी कधीही गुलाम राहत नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, समाजातील अनेक अन्यायांचे मूळ कारण म्हणजे लोकांच्या मनात निर्माण केलेली हीन भावना. जेव्हा लोकांना सतत कमी लेखले जाते तेव्हा ते स्वतःला दुर्बल समजू लागतात. परंतु मी नेहमी सांगतो, कोणताही मनुष्य जन्मतः श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. प्रत्येक मनुष्य समान आहे. ही समानतेची भावना निर्माण करण्यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण माणसाला शिकवते की समाजातील सर्व लोक समान आहेत. ते शिकवते की माणसाचे मूल्य त्याच्या जातीवर किंवा जन्मावर नाही तर त्याच्या गुणांवर आणि कर्तृत्वावर ठरते. माझ्या जीवनातील प्रत्येक संघर्षाने मला एक गोष्ट शिकवली: जर तुम्हाला स्वतःचा सन्मान मिळवायचा असेल तर तुम्हाला शिक्षित व्हावे लागेल. कारण अज्ञान असलेला मनुष्य अनेकदा इतरांवर अवलंबून राहतो, परंतु शिक्षित मनुष्य स्वतःच्या पायावर उभा राहतो. माझ्या तरुण मित्रांनो, मी तुम्हाला एक विनंती करतो: तुमच्या आयुष्यात शिक्षणाला सर्वात मोठे स्थान द्या. तुमची परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाचा मार्ग सोडू नका, कारण शिक्षण तुम्हाला केवळ नोकरी देणार नाही तर ते तुम्हाला स्वाभिमान, आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य देईल. जेव्हा एखादा समाज शिक्षित होतो तेव्हा त्याच्या मनातील भीती नाहीशी होते. तो अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो. तो स्वतःच्या भविष्याचा मार्ग स्वतः ठरवतो. याच कारणामुळे मी माझ्या आयुष्यभर लोकांना शिक्षणासाठी प्रेरित केले. मी नेहमी सांगितले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही केवळ घोषवाक्य नाही, हा समाज परिवर्तनाचा मार्ग आहे. बंधूंनो आणि